जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी फक्त आणि फक्त 10वी पास आहे तरी परमनंट सरकारी जॉब पाहिजेला आहे तर 28,600 जागांसाठी परमनंट भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं कुठलीही एक्झाम होणार नाही आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे। तुम्ही जे अप्लाय करणार आहात 10वी मध्ये जे मार्क पडले त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जिथे अप्लाय करताय त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणार आहे। मेल आहात फिमेल आहात बोथ अप्लाय करू शकताय। आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज आली पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा आली पाहिजे। 10वी पर्यंत तो तुमचा सब्जेक्ट पाहिजे आणि जेवढे पण महाराष्ट्रीयन आहे त्यांचा तो सब्जेक्ट आहे, त्यामुळे खूपच चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। सॅलरी चांगली आहे। डिटेलमध्ये समजून घ्या कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म कसा भरायचा। आणि 10वी पासवरच जॉब बघत असाल तर ग्रुप डी साठी रेल्वेमध्ये सुद्धा भरती निघाली आहे, हा पण व्हिडिओ बघून घ्या। त्यामध्ये सुद्धा 10वी पास साठी चांगल्या वॅकन्सी आहे। आता डिटेलमध्ये समजून घेऊ त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय भारत सरकारची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। भारतीय डाक यांच्यातर्फे हे अपडेट आलंय आणि तुम्ही ते बघू शकताय ग्रामीण डाक सेवक ज्याला GDS म्हणता त्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आली आहे, त्यासाठी ही भरती निघाली आहे। तुम्ही ते बघू शकताय फॉर्म भरणं सुरू झालंय 2/2/2026 म्हणजे 2 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। 16/2 म्हणजे 16 फेब्रुवारी पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। बघा इथे तुमची एक्झाम पण होणार नाही, इंटरव्ह्यू पण होणार नाही। त्यामुळे जर का 10वी मध्ये तुम्हाला चांगले मार्क पडले आहे तर तुम्ही ते फॉर्म भरून टाका, म्हणजे जर का तुमचं शॉर्टलिस्टिंग झालं तर तुम्ही ते जॉईन करू शकताय। ओके, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे दुसरा काही क्रायटेरिया नाही आहे की कोडिंगच आलं पाहिजे, हे चाललं पाहिजे, ते चाललं पाहिजे। जस्ट तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज आहे, म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा मागितले नाही आहे, कम्प्युटर तुम्हाला वापरता येत आहे, तुमच्यासाठी इथे एलिजिबिलिटी आहे। ओके, बाकी इथे तुम्हाला काही करेक्शन असेल तर 19/2/2026 म्हणजे 18 ते 19 दरम्यान तुम्ही ते करेक्शन करू शकताय। तर बघू शकता ही यांची PDF आहे। 28 जानेवारी 2026 रोजी ही PDF आलेली आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर 2 पोस्ट ते तुम्हाला दिसून जाईल, जसं की ब्रांच पोस्ट मास्टर ज्याला BPM म्हणतात आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ज्याला डाक सेवक म्हणतात, या 2 पोस्ट असणार आहे। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाच्या तारखा तुम्हाला सांगून झालेल्या आहे। फी पेमेंट करायची शेवटची तारीख सुद्धा तीच असणार आहे। ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती दिसून जाईल। सॅलरी किती मिळते तर पहिल्या पोस्टसाठी BPM साठी तुम्ही ते बघू शकताय 29,380 पर्यंत सॅलरी जाते आणि डाक सेवकसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 24,470 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। आता यासाठी वयाची अट काय तर तुमचं वय मिनिमम 18 पाहिजे, मॅक्झिमम 40 पाहिजे। 40 म्हणजे खूप जास्त वय दिलेलं आहे, चांगली सवलत दिली आहे। त्यातल्या त्यात तुम्ही कॅटेगरीत नसाल तर 5 वर्ष म्हणजे 40+5 45 पर्यंत, OBC मधून असाल तर 40+3 43 पर्यंत अप्लाय करू शकताय। आणि बाकीच्यांसाठी पण इथे दिलेलं आहे, जसं की PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिली आहे। त्यामुळे फक्त 10वी पास करून तुमचं जर शिक्षण सुटलं असेल पण गव्हर्नमेंट जॉबचे शोधत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे। फक्त तुम्हाला मार्क चांगले पडलेले पाहिजे 10वी मध्ये, कारण की याचा जो कट ऑफ आहे तो चांगला लागतो। ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त आणि फक्त 10वी पाहिजे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकल लँग्वेज जी आहे, लोकल लँग्वेज लास्ट म्हणजे तुम्ही 10वी पर्यंत, आता महाराष्ट्रात ना तर मराठी भाषा तुमचं 10वी पर्यंत म्हणजे 8वी 9वी 10वी मध्ये पाहिजे। ओके, अजून कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजे तर नॉलेज ऑफ कम्प्युटर सर्टिफिकेट मागत नाहीये ना, MSCIT ना कसलं ना कसलं, जर असेल तर वेल अँड गुड, पण तुम्ही इथे कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर वापरता आलं पाहिजे, काही टाईप करायचं झालं तर ते तुम्हाला आलं पाहिजे, मेल पाठवता आलं पाहिजे, असं बेसिक नॉलेज तुमच्याकडे पाहिजे। सायकलिंग तुम्हाला आली पाहिजे, कारण की सॅलरी कमी आहे, त्यामुळे जर तुम्ही 2 व्हीलर घेऊन फिरणार, आजकाल तर 2 व्हीलर घेऊन पण फिरतात, पण जर तुमच्याकडे सायकल असेल तर, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर सिलेक्शन झालं तर 1 ते 2 दिवसात तुम्ही सायकल शिकू शकताय, 1 ते 2 दिवसात तुम्ही कम्प्युटर शिकू शकताय। त्यामुळे हा जरी क्रायटेरिया तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही अप्लाय करून द्या। ओके, बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे। महत्त्वाची गोष्ट सिलेक्शन क्रायटेरिया इथे दिलेला आहे। सिलेक्शन क्रायटेरिया अगदी सोपा आहे, तुम्हाला किती ग्रेड पडले आहे, कुठल्या कॅटेगरीतनं अप्लाय करताय, मग त्याची लिस्ट कशी लागते आहे त्यानुसार इथे सिलेक्ट होणार आहात।
त्यानंतर राज्यावाईज आपण इथे बघितलं तर कुठल्या राज्यासाठी कुठली लँग्वेज आहे, जसं आपण खाली स्क्रोल केलं तर महाराष्ट्रातनं तुम्ही अप्लाय करताय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे, गोव्यातनं तुम्ही अप्लाय करताय तर कोकणी आणि मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं, तर ही बघा यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे बघा दिले क्लिक हिअर टू अप्लाय, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा इथे तुम्ही वेबसाईटवर अप्लाय करणार असाल, अकाउंट क्रिएट करणार असाल तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑलरेडी तुम्ही मागच्या वर्षी किंवा तुमचं इथे अकाउंट असेल या वेबसाईटवर तर कॅन्डिडेट लॉग इन करायचं आहे. आता ते आपण न्यू रजिस्ट्रेशन करू म्हणजे जे नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनाही समजेल. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायचे आहे, म्हणजे तुमचे नाव, आडनाव, त्याच्यानंतर 10वी झालं आहे, कुठल्या कॉलेजमधून झालं आहे, काय झालं ते सगळं तुम्हाला करून इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन म्हणायचं आहे. मग लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो युजर आय डी आहे तो टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. बाकी फॉर्म भरण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. जस्ट तुम्हाला तुमचे डिटेल्स, त्याच्यानंतर फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट हे सगळं अपलोड करून घ्यायचं आहे. ओके, तर चांगली संधी आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3,500 प्लस जागांसाठी भरती होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये 10वी पासवर कोणी जॉब शोधताय तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. इथे तर अप्लाय कराच, कारण की पोस्ट ऑफिस भरती आहे, प्लस रेल्वेमध्ये पण 10वी पासवर ग्रुप डी ची भरती निघाली आहे, ते पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये ते लोकेशन असणार आहे. ती पण चांगली पोस्ट आहे, तिथे पण चांगली सॅलरी आहे. त्यामुळे नक्की ज्यांना फक्त 10वी पासवर परमनंट सरकारी जॉब पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी हे अपडेट आहे. नक्की शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, म्हणजे फक्त 10वी झालं आहे किंवा 12वी झालं आहे किंवा IT कंपनीत पाहिजे आहे किंवा प्रायव्हेट जॉब पाहिजे आहे किंवा बँकिंग जॉब पाहिजे आहे, कमेंट करत चला, जेणेकरून माझ्याकडे ती माहिती पोहोचेल आणि त्या प्रकारचे अपडेट, त्या प्रकारची इन्फॉर्मेशन, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.